नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आठवणी गावच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर रोशन, आज तुझ्याकडे येईल. तर आपण आता खय चाललो? बागेत, काजूच्या बागेत. काजूच्या बागेत. म्हणजे आज मी काजूच्या बागेत जाणार आहे, कारण त्याचे जे बाबा आहेत ते मला आज त्यांच्या काजूच्या बागेबद्दल थोडक्यात माहिती आणि इन्फॉर्मेशन जी काही ते कशाप्रकारे ते काजूची शेती करतात किंवा जे काही शेती करतात त्याबद्दल ते थोडक्यात माहिती देणार आहेत. तर ते आपण आजच्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तर चला मग तिकडे त्यांच्या बाबाशी संवाद साधूया. तर आता चाललो आहे. तर तुम्ही ते पाहू शकता किती निसर्गरम्य वातावरण आहे. आणि मी आता चालू आहे फेब्रुवारी चालू आहे. तर आता तुम्हाला इतकं काही सुंदर मी दाखवू शकत नाही, परंतु जेव्हा जून आणि जुलै चालू होईल, जेव्हा पावसाळा होईल, तेव्हा रोशनने सांगितल्याप्रमाणे हे धबधबे आहेत ना, हो. तर सर काहीतरी जंगलात, म्हणजे असे गुप्त धबधबे म्हणू शकतात त्यांना, तर ते इथे जंगलात वरती असतात. तर ते तुमका दाखवण्याचा मी जून जुलैमध्ये नक्कीच प्रयत्न करतले. चला तर मग त्यांच्या बाबाशी संवाद साधूया आणि ते कशाप्रकारे सगळा सांभाळतात ते बघूया. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आठवणी गावच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मगाशी जसे मी तुमका इंट्रोमध्ये सांगितलं आहे की आपण कडावल गावातील होतकरू व उदयमुख शेतकरी आशांक ठाकूर जे काजू व काजू आणि आंबा याचे बागायतदार असतात, तर त्यांची आज आपण मुलाखत घेतो. नमस्कार काका, तुमचं पूर्ण नाव सांगा. नमस्कार, मी आशांक सूर्यकांत ठाकूर, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, गाव मौजे कडावल. जी हे काजूची जी संपूर्ण माहिती आहे ती आपण आज थोडक्यात माहीत करून घेणार आहोत. काका, तर तुमचा एकंदर काजूचा या क्षेत्र, म्हणजे काजू किंवा ज्या बांबू तुम्ही लावतात त्याचा एकंदर क्षेत्र किती आहे? एकंदर क्षेत्रामध्ये तसा बघू गेला तर ह्या 12 एकर आमचा क्षेत्र असा. आणि 12 एकरमध्ये आम्ही वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 ही जी प्राधान्य सध्या चाललेली जात असतात ती आम्ही लागवड केलेली आहे. म्हणजे काजूची ही जात. हां, काजूची जात. तुम्ही दाखवू शकता कोणती? हो, साधारण हे जवळजवळ 2 एकरमध्ये आम्ही सध्या स्थिती लावलेली आहे काजूची वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 जात. म्हणजे हे 2 एकर किंवा 4 एकरमध्ये जी तुम्ही हे लावलं असते वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 हे काजू यांनी लावलेले आहेत. तर हे कोणती आहे आता ही जी लावली आहे? ही आता तशी बघितलं तर ही 7 नंबर काजू असा. कारण ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे कसं, ज्या झाडाचा पान ह्या तुमका जवळजवळ लांबूट येता ती वेंगुर्ला 7 नंबरची काज असता. आणि ज्या झाडाचा पान गोल असता तर तुमची 4 नंबरची काजू असतं. असं त्याचं वैशिष्ट्य असं. ओके. आणि जास्त करून ही वेंगुर्ला 7 काजूची जी जात असा ती चालतं मार्केटमध्ये वजनासाठी. बरं, चला तर मग पुढे जाऊन आणि काय इथे माहिती आहे ती घेऊया.
काका, तर तुम्ही काजू ही जी काजूच्या सगळी लागवड केलास ती एकंदर कितव्या वर्षी सुरू केलास? ही त्यावेळी कसाला कोरोनाचा कालावधी होतो आणि कोरोनाच्या कालावधीत आम्ही ह्या म्हणजे माझी बायको मुलं ह्यांका सगळ्यांका घेऊन आम्ही एकत्रितपणे त्यावेळी ही काजूची लागवड आम्ही केलेली असा. तर काजूची जी एकंदर माहिती आहे ती माका तुम्ही थोडक्यात सांगू शकतास काय? सांगू शकता चला ना. चला, तुम्ही तुमच्या काजूबद्दल माका एकंदर माहिती देऊ शकतास काय? माहिती म्हणजे काजूचं झाड ह्या मुळात तसा बघितला झाल्या 16व्या शतकात काजूचं झाड आपल्या भारतात येईल असं म्हणलं काय. आणि त्यानंतर त्या इंग्रजांनी आपल्याकडे आणल्याने इंग्रजांनी अशासाठी आणल्याने की एकत्रित इकडची जमिनीची धूप होता नाही ह्या कारणाने त्यावेळी ह्या काजूची झाडं आपल्याकडे भारतात आणलेली गेलेली होती समजलं काय. आणि काजूचं झाड जास्त करून ह्या ब्राझीलमध्ये असा आणि ब्राझील देशातून आपल्याकडे त्याचा संक्रमित झालेला म्हणजे इकडे येलेला आपल्याकडे भारतात आपल्या साधारण. आणि काजूच्या झाडामुळे सद्यस्थितीत म्हणजे भारतात तसं बघितलं तर इंग्रजांनी आपल्याकडे ह्या काजूचं झाड आणलेलं असं. तर काका, हे काजूचं झाड आता या काजूचं झाड तर ह्याच्यावर किडी वगैरे लागत असतील तर ह्याच्यावर साधारणपणे किती प्रकारची किडी आणि ह्याच्यावरती काय काय फवारणी करतास तुम्ही? किती प्रकारचे किडे म्हणजे तसे बघितलं ना तर काजूच्या झाडावरती 46 प्रकारचे किडे असतात समजलं काय. त्याच्यात 11 प्रकार असतात आणि त्या 11 प्रकारात जसे आपल्याकडे कॅन्सर हा मोठा आजार असा समजलं काय तसं याच्यावरती काजू झाडावरती सद्यस्थितीत जास्त करून जो प्रभावशाली होता ते का टी मॉस्किटो म्हणतात समजलं काय. टी मॉस्किटो. आणि याच्यावरती फवारणी म्हणजे तशी बघू गेलात ना तर फवारणी करूची असली तर त्याच्यावरती 2 प्रकार असतात. एक म्हणजे ज्यावेळी पालवी येतात काजू झाडात ज्यावेळी पालवी येतात त्यावरती कराटे नावाचं औषध प्रति 10 लिटर 10 मिली प्रमाणात फवारणी करूची असतात. त्याच्यानंतर काजू साधारण आता काजू लागायला लागले बघा तर हे काजू जर लागले का त्याच्यानंतर अनेक फवारणी असतात. ती तुम्ही लेमडा नावाचं एक औषध असतं प्रति 10 लिटर 10 मिली प्रमाणात फवारणी करायची त्याच्यावरती समजलं का. तर ती थोडक्यात प्रमाणे आटोक्यात येतात. आता सद्यस्थिती जागी तसं बघितलं तर आपल्याकडे सिंधुदुर्गात जास्त प्रमाणे टी मॉस्किटोचा असा आणि टी मॉस्किटोमुळे खूप प्रमाण काजूंचा लागवडीखालचा कमी झालेला असा. त्याच्यावरती उपाय म्हणजे तुम्ही आता दुसरी एक त्याच्यावरती उपाय करू शकता. साधारणपणे तुम्ही गोमूत्राची पण फवारणी तुम्ही करू शकता तसे बघितलं तर. आणि एक प्रकार असा त्याच्यावरती काजूच्या झाडावरती घालू गेला तर तुम्ही जीवामृत म्हणून एक प्रकार असता. जीवामृत वापरू गेला तर तुम्ही आपल्या जैविक पद्धती वापरू गेलात तर एक काम करायचा एक 10 लिटर शेणखत 10 लिटर शेणखत त्यात तुम्ही 10 लिटर गोमूत्र आणि त्याच्यात आपण जी याचं झाड असतं त्याचा वडाचं झाड असतं त्या वडाच्या झाडाखालची थोडीशी माती घ्यायची त्याच्यात जैविक जे जीवाणू असतात ते जास्त प्रमाणात असतात ह्यांचं सगळ्यांचं मिश्रण करायचं आणि त्याच्यात एक फरसाण जर वापरला तर चला किंवा मैदो ह्या वापरायचा आणि त्याचं एक प्रमाण का 10 लिटर ह्या सगळा एका बॅरलमध्ये ठेवायचा आणि त्याच्यापासून जीवामृत तयार होताला त्याची फवारणी तुम्ही झाडावरती केला तर ती जास्त उपयोगी तुमका पडू शकता आणि काजूची लागवड पण भरभराट होऊ शकता. म्हणजे हे जो आता तुम्ही उपाय सांगला हे एकदम जैविक उपाय म्हणजे एकदम नॅचरल उपाय. हा नॅचरल उपाय. आणि मगाशी मी सांगितली जी टी मॉस्किटो त्याच्यावरती लॅमडा नावाचं औषध असा ह्या तुम्ही बाजारात विकत घेऊ शकता समजा थोडं केमिकल केमिकलमध्ये. पण आम्ही आता जास्त करून ही जी फवारणी करतो ना केमिकलमध्ये जाता ना थोडा. आता केमिकलमध्ये जाता. आता तसं बघितलं तर आम्ही ना घराकडे शासनाची योजना असतात गांडूळ खत निर्मिती समजलं का. आम्ही शासनाची योजना पण घेतली असा आणि गांडूळ खताचं पण आम्ही जास्त करून वापर आमच्या या काजूच्या बागेत करतो समजलं का. आणि आता शेती असतात शेतीच्या दृष्टिकोनात पण आमका तर बरा पडता त्याच्यामुळे आम्ही गांडूळ खताचा पण वापर करतो. त्याच्यानंतर गांडूळांच्यापासून एक व्हर्मीवॉश नावाचं एक औषध मिळतं समजलं का. ज्यांची विष्ठा असतात ती विष्ठेचे जे स्त्राव येतात त्या स्त्रावापासून आम्ही त्या वॉश पण घेतो आणि त्याची पण फवारणी करतो आम्ही केव्हा तर पण बरा पडता झाडांसाठी एक नंबर चांगला. आणि आता मग सांगितलं तुमका आता जीवामृत समजलं का. ही दोन एकंदर हे जे काका म्हणजे काकांनी जे आजपर्यंत जी लागवड केली किंवा जे काही काजूचे जे सांभाळ करतात ते थोडक्यात जास्त तर प्रमाणात तुम्ही जैविक सगळं करून करतात. म्हणजे आपण आपल्याच निसर्गात जपासाठी म्हणून सगळं असं जैविक करायला पाहिजे कारण केमिकलचा उपयोग सगळेच जण करतात. तर काकांनी ज्या प्रकारे माहिती दिली आहे तशा प्रकारे जर लोकांनी नैसर्गिक खत किंवा नैसर्गिक सगळं संसाधनं वापरून जर केला तर एकंदर आपल्या निसर्गात खूप फायदा होतो त्याचो. तर चला तर मग अजून त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया.
असं नाही सांगा काय तर एका ही कुवली म्हणतात जंगलात ती समजलं का एकदम भयंकर वस्तू असतात हे समजलं का एखाद्या एकदा लागली तर पूर्णपणे शरीराची खास खास होतली याच्यासारखे वाटाण्यासारखे दिसतात. तर काका तुम्ही हे जे काजू किंवा जे बांबू लोक सध्या लावतात म्हणजे जे नवीन शेतकरी आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही थोडक्यात मार्गदर्शन किंवा जे काय उपदेश आहे की त्यांनी कशा प्रकारे हे काजू वगैरे लावू किंवा कशा प्रकारे लागवड सांभाळ करू गो याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती किंवा उपदेश करू शकता. उद्देश म्हणजे एक असं होत की तुमका एक गोष्ट सांगते शिवाजी महाराजांबद्दल म्हणजे माझे आदर्श असतात किंवा सगळ्यांचे आदर्श हिंदू लोकांचे. तर शिवाजी महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं असा की छोटंसं असं नका पण स्वतःचं राज्य निर्माण करा. तसा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे शेतकरी वर्ग असत किंवा ज्यांच्याकडे उपलब्ध अशी जमीन असा त्या शेतकऱ्यांनी छोटंसं असं नका पण स्वतःचे बागे निर्माण करा स्वयंपूर्ण होता दुसऱ्याकडे जावा कामा करा. आता तसं बघितल्यातलं जर कोकणातले जे नवीन युवा वर्ग असतात समजलं का शिकलेले ते मुंबईसारख्या ठिकाणी जातात तिकडे 10-15 जण नोकरी करतात नंतर गावी येतात तोपर्यंत आयुष्य संपलेलं असतं. म्हणजे तुम्ही गावाकडे काही करू शकत नाही समजलं का. त्यापेक्षा तुमच्याकडे उपलब्ध ज्यांच्याकडे उपलब्ध जमीन असा त्या तरी निदान शेतकऱ्यांनी आपल्या काजूची बांबू बघितला तर तसा बघितला तर एक पेन्शन निर्माण करणारी गोष्ट असा म्हणला कोकणातली. तर बांबूची करा काजूची करा आंब्याची करा अशी स्वतःची बागे निर्माण करा आणि इथल्या शेतकऱ्यांनी स्वयंपूर्ण व्हा अशी माका त्यांची एक सांगण्यासारखं वाटतं. मग त्यांनी कशा प्रकारे लागवड करू काय किंवा कशा प्रकारे हे जे तुम्ही आता काजू 2-3 एकर 4 एकरमध्ये जे हे पसरवलं ते कशा प्रकारे त्यांनी सुरुवात करू काय किंवा सुरुवातीक त्यांनी काय पीक घेऊ काय याच्याबद्दल माहिती देऊ शकतास. हो सुरुवातीक म्हणजे त्यांनी जमिनीची तशी बघितलेलं डोंगर काजूचं झाड हा पूर्णपणे डोंगर उतारा होणारा झाड असं म्हणलं काय. डोंगरात जर करू केला तर तुमका बाकीची साफसफाई करूची लागतली. त्याच्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे तसं बघितलं असतं 19 फुटावरती ही काजूची लागवड करूची असतात. तशी ती 19 फुटावर काजू लागवड आणि दुसरी एक प्रकारच्यात इस्रायल पद्धत असा ती घन पद्धत असा काजू लागवड करू केला. तर बांबूची पण तशी असा बांबूचा पण तुमका अनुदान मिळतं समजलं करू गेला झालं ता पण तुम्ही करू शकतात. म्हणजे शासन तुमका अनुदान देता तर अनुदान घ्या त्याच्या मार्गदर्शन घ्या कृषी विभागाचा आणि तशी तुम्ही लागवड करा जेणेकरून तुमचा आर्थिक उत्पन्न दरडोई उत्पन्न कोकणचा वाढान इकडचे जे शेतकरी वर्ग असतात समजलं काय जे तरुण उदयमुख शेतकरी असतात त्यांनी पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर ह्या असं केला तर आपल्या कोकणातल्या ज्या युवा वर्गाचा ज्या दरडोई उत्पन्न असा ता वाढा त्याच्या जेणेकरून त्यांची आर्थिक विकास होईल समजला का आणि इकडचं शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल. तर जसं तुमका माहीत आहे की कोकणातला शेतकरी कधीच आत्महत्या करून मरत नाही तशाच प्रकारे जर आजचं युवा वर्ग जो असा म्हणजे आमच्यासारखे किंवा आमच्यापेक्षा जे थोडे तरुण असतात जर त्यांनी मुंबईत न जातात ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांनी अशा प्रकारे जसं काकांनी सांगितलं तशा प्रकारे शासनाची मदत घेऊन किंवा कृषी विभागाची मदत घेऊन जी अशा प्रकारची जी लागवड आहे जी यांनी केल्याने 4 एकर किंवा किती एकरमध्ये केलास 3 एकरमध्ये 3 ते 4 एकरमध्ये जी यांनी लागवड केली अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे हे सगळी लागवड करणं म्हणजे एक चांगली गोष्ट आहे आणि याने सगळ्यांका एक चांगला उत्पन्न मिळू शकता. तर मग काका तुम्ही एवढी सुंदर माहिती दिल्याबद्दल तुमच्या या पूर्ण बागायतीचे आणि मी माझ्या यूट्यूब चॅनल धन्यवाद करतो. बद्दलची काय माहिती आहे ती घेऊ. बस कट. तर काका आता भात शेती तर करून झाली तर ह्या शेतीत काय नाही बोलतात एका आता उन्हाळी हंगामी शेती म्हणजे वांगणी म्हणतात एका समजलं काय ही पाऊस पडून गेल्यानंतरच्या कालावधीत ही केली जाते वांगण शेती. तसे बघितलं तर याच्यात आता म्हणजे वांगण शेतीचं प्रमाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूपच कमी प्रमाणात होत गेलेलं समजलं काय. त्यात करून लोकांची उदासीनता किंवा लोकांचा गवरेडे जंगली प्राण्यांचे भरपूर प्रमाणात त्रास चालू झाला. त्यामुळे ही उन्हाळी शेती आता शेतकरी करू टाकली आणि भविष्यात तुमका आता ही उन्हाळी शेती मिळतच नाही तशी बघितल्या गेल्या. जे आता आम्ही जात जी केली असा ही पूनम जातीचं प्रकार असा हे 90 दिवसाचं म्हणलं काय पूनम जात म्हणतात एका. तर एका हंगामी शेती किंवा वांगणी शेती वांगण शेती म्हणतो. चल तर काका तुम्ही जे बांबू आता इथे बांबू आहेत ते एकंदर कशा प्रकारे लागवड केलास किंवा ह्याबद्दल ज्या काय मार्गदर्शन नवीन शेतकऱ्यांसाठी तर तुम्ही करू शकतास. हो करू शकतो.
तसं बघितलात ना तर बांबू वर्गात तुमका 136 प्रकार आढळतात संपूर्ण भारतात. 136 प्रकार असतात. आणि आपल्याकडे म्हणजे तळ कोकणात त्याच्यातले जे मानगा म्हणून जात असा ती जास्त करून प्रसिद्ध असा. आणि जर लागवड करूची असतात तर तुम्ही ही आता बघितलं असतात तर ही सरी पद्धत म्हणतात, एका म्हणजे लाखी पद्धत म्हणतात. एकरी 1 लाख रुपये उत्पन्न म्हणजे बांबूपासून मिळावं. म्हणजे समजा तुमची 2 एकरचं क्षेत्र असतात तर त्यांच्या भोवताली पूर्णपणे तुम्ही अशी भर घालून घ्या आणि त्या भरीवरती तुम्ही हे बांबूची लागवड करायची. म्हणजे जेणेकरून तुमका एक प्रकारची वय झाली समजलं का. आणि वय तोडला तर त्यांच्यापासून तुमका 1 लाख रुपये उत्पन्न गृहीत धरलेला म्हणून त्याका 1 लाखी पद्धत म्हणतात समजलं का. म्हणजे 1 लाख रुपये तुमका 1 एकरापासून मिळावं म्हणलं का. म्हणजे जर तुम्ही अशा प्रकारे जर लागवड केली, अशा प्रकारे जर लागवड केली तर त्याचे उत्पन्न 1 लाख रुपये होऊ शकते. 1 एकरला 1 लाख रुपये मिळावं म्हणून त्याका लाखी पद्धत अशी बाग असं त्याचं नाव ठेवलेलं शासनानं. आणि तुमका तसं बघितलं बांबूक तुमका अनुदान असा शासनाचा जो आपल्याकडे तसं काढून जो विकू गेला तर 150 रुपये एक बांबूचा जो रोप असा तो 150 रुपये देतात. शासन तुमका 50 रुपये त्याचं अनुदान देतं समजलं का. म्हणजे शासन तुमका 50 रुपये त्याचं अनुदान एक जवळजवळ एका बांबूचा तुमका 50 रुपये अनुदान दिलं. आता तुम्ही लावायचं शेतकऱ्यांना तुमका मिळता समजलं का लागवड करू गेला तर अशा प्रकारे हे बांबूचं लागवड आणि बांबूची शेती करण्यासाठी देखील आपल्या कोकणातील युवा लोकांसाठी खूप फायद्याचं आहे. कारण एवढं जर तुम्हाला एवढंच 1 एकरमध्ये करून 1 लाख रुपये मिळत असतील तर काय वाईट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लागवड करून 1 लाख रुपये कमवू शकता किंवा चांगलं असं आर्थिक उत्पन्न मिळवू शकता. तर काका एवढी सुंदर माहिती दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि ह्यांचे मी माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे धन्यवाद करतो. आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. तर चला एवढी सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि पुन्हा एकदा धन्यवाद करतो कारण मी आता इथून जातो. चला तर मग तुमचा निरोप घेतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट देखील करायला विसरू नका. कमेंट जर तुम्हाला आवडला तर जी काही कमेंट चांगली आहे ते करा. आणि जर तुम्हाला काही याच्यात चूक वाटत असेल किंवा कमी वाटत असेल तर ती देखील तुम्ही कमेंट नक्कीच करा. आणि बेल आयकॉनही नक्कीच दाबा कारण तुम्ही बेल आयकॉन दाबत नाही मग तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत नाही. बेल आयकॉन दाबा आणि ऑलमध्ये सेट केल्यावरती तुम्हाला जे काय मी नवीन व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला लगेचच तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल. धन्यवाद. तर मित्रांनो ह्यांच्या बाबाने रोशनच्याच बाबांनी आपल्याला एवढी सुंदर माहिती दिली तर मग त्यांचे मी धन्यवाद करतो. आणि व्हिडिओमध्ये निरोप घेतो. पुन्हा एकदा भेटू अशा चांगल्या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तर आठवणी गावच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जास्त करून